स्वतःला कधीच कमी लेखू नका. आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. लक्षात ठेवा, आपण स्पर्धा परीक्षा निवडलेली आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला करिअरसाठी पुन्हा एकदा 1, 2, 3 वर्ष लागतात आणि यामध्ये जर आपला आत्मविश्वास जर कमी झाला तर आपण हे नाही करू शकत तर जगातलं कुठलंच काही करू शकत नाही. हा आपल्याला फक्त एक मेसेज द्यायचा किंवा संदेश द्यायचा. मग तो आत्मविश्वास जो जागा होतो तर त्याच्या जोरावरती तुम्ही 100% तुमचं जे ड्रीम आहे, जे टार्गेट आहे किंवा जी पोस्ट आहे, जी तुमच्या अर्थात तुम्ही ज्याचं स्वप्न बघितलं होतं हे 100% मिळते. फक्त मटेरियल व्यवस्थित वापरायचं आहे आणि योग्य मार्गदर्शक आपल्या सोबत असायला हवेत. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या हिस्ट्री बाय सचिन गोळी ह्या इतिहासाच्या चॅनलवरती. इतिहास प्रेमींनो, आपण याच्यापूर्वी भाग नंबर 3 बघितला होता आणि त्या भाग नंबर 3 ला तुम्ही जो प्रतिसाद दिला आणि त्याच्यानंतर आपण एक 7 ते 8 तासाचं लाईव्ह घेतलं होतं. तर त्या सगळ्यांना तुम्ही जो प्रतिसाद दिला तर त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार आणि तुमच्या परीक्षेसाठी माझ्याकडून नेहमीच तुम्हाला शुभेच्छा असतीलच. आपला जर इतिहासाचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच अनेक भाग आणि असाच इतिहास तुम्हाला या आपल्या इतिहासाच्या चॅनलवरती ऐकायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि एक तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही काही लोक तुमच्याकडे कामाला ठेवलेत का? काही लोक कामाला ठेवलेत का? तर हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे किंवा या वाक्याचं विश्लेषण मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. आपण भाग नंबर 4 ला विश्लेषण करतोय. आता येणारी जी गट ब आणि गट क पूर्व परीक्षा जी आहे तर ह्या पूर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न असतील. त्या प्रश्नामध्ये असणारे 4 ऑप्शन आणि त्या 4 ऑप्शनला आपण पूर्ण डिटेल्स मध्ये डिकोड करणार आहोत, जेणेकरून प्रश्न कसाही जरी आला तर ह्या विश्लेषणाच्या माध्यमातून तो सुटला पाहिजे. मी स्वागत करतोय इतिहास प्रेमींचं आणि भावी अधिकारी वर्गाचं. छोटीशी एक सूचना आहे, जयंती ज्या महापुरुषांची आहे त्या जयंती निमित्त त्यांचे व्हिडिओ बनवलेले असतात. त्याचबरोबर अतिसंभाव्य सिरीज आहे, युट्यूब वरतीच अवेलेबल आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्लिक करून खाली बघू शकता आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या इतिहासातल्या फॅक्ट ह्या सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. आपण सुरुवात करतोय प्रश्न क्रमांक 1 ला. लक्षात ठेवा, चुकीची जोडी ओळखा. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर चुकीची जोडी ओळखा. लक्षात घ्या, प्रश्न काय म्हणतो याच्यावरती भरपूर काही डिपेंड करतं आणि जोपर्यंत आपल्याला प्रश्न कळत नाही तर तोपर्यंत आपल्याला हे जे काही उत्तर आहे तर हे सुद्धा काढता येणार नाही. तर चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. तर ज्ञानप्रसारक सभा 1948, सत्यशोधक समाज 1873, 1848, 1873, मानव धर्म सभा 1849 आणि त्याचबरोबर प्रार्थना समाज 1867. पहिल्यांदा बरोबर काय आहे हे सगळं काढूया आणि मग जे राहतं ते चुकीचं राहतं. तर ज्ञानप्रसारक सभा 1848 ही बरोबर आहे. सत्यशोधक समाज हा 1873 बरोबर आहे. मानव धर्म सभा ही 1844 ची आहे आणि परमहंस सभा जी आहे 1849, म्हणून हे या ठिकाणी चुकीचं आहे. प्रार्थना समाज हा 1867 मध्ये बरोबर येतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पूर्व परीक्षा किंवा मुख्य असो तर प्रत्येक वेळी सभा आणि समाज या टॉपिक वरती प्रश्न कंपल्सरी विचारला जातो. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मानव धर्म सभा 1849 नसायला पाहिजे होतं, तर इथं दिलेलं आहे म्हणून हा प्रश्न चुकीची जोडी ओळखा याला अनुसरून उत्तर आहे. पाठीमागं भाग 3 मध्ये 10व्या प्रश्नाचं उत्तर विश्लेषण पूर्ण दिलं, परंतु तिथं सरलादेवी चौधराणी हे उत्तर हे आहे हे सांगायचं राहिलं होतं. फक्त एवढं कन्फर्म करून घ्या, भाग 3 मध्ये 10व्या प्रश्नाचं उत्तर सरलादेवी चौधराणी आहे. ठीक आहे, तर आता बघूया की या सभा कोणकोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने काम करत होत्या. तर ज्ञानप्रसारक सभा ही सभा दादोबा तरखडकर जे आहेत, दादोबा तरखडकर यांनी 1848 मध्ये ही सभा सुरू केली होती. ऍक्च्युली ही जी सभा सुरू केली होती ही एल्फिन्स्टन विद्यालयामधले किंवा महाविद्यालयामधले जे विद्यार्थी होते तर ह्या विद्यार्थ्यांची अशा प्रकारची एक सभा सुरू केली होती आणि यांची मदत घेतली होती, विद्यार्थ्यांकडून मदत घेतली होती. या सभेचा उद्देश काय होता माहितीये का? तर जे प्रौढ लोक आहेत ह्या प्रौढांना ह्या प्रौढांना एक पहिली गोष्ट सामाजिक आणि दुसरी गोष्ट कोणती आहे शैक्षणिक, या दोन्हीच्या बाबतीमध्ये जागृत करण्यासाठी अशा प्रकारची ज्ञानप्रसारक सभा सुरू केली होती. दुसरी सत्यशोधक समाज आहे. हा सत्यशोधक समाज पुण्यामध्ये सुरू झाला होता. पुण्यात कोणी सुरू केला होता तर सगळ्यात महत्वाचा पुण्यामध्ये सुरू केला होता महात्मा ज्योतिबा फुले. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी याच्या अगोदर सुरू झालेले ब्राह्मो आणि प्रार्थना समाजांना टीका केली होती. पुरे झाले तुमचे छक्के पंजे ह्या शब्दामध्ये महात्मा फुलेंनी टीका केली आणि सत्यशोधक
सत्यशोधक समाज सुरू केला. 1873 पासून 75 पर्यंत महात्मा फुले आणि 75 पासून 77 पर्यंत इथं या ठिकाणी डॉक्टर विश्रामरामजी घोले हे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. मग हे सत्यशोधक समाज मुंबईला कोणी घेऊन गेले, मुंबईला प्रसार जो कोणी केला तर काळेवार होते, त्याचबरोबर नारायण मेघाजी लोखंडे. हा सत्यशोधक समाज साताऱ्यामध्ये कुठं होता तर कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्याच्यासोबत असणारे बागडे लाड वगैरे मंडळी. हा सत्यशोधक समाज कोल्हापूरमध्ये 11 जानेवारी 1911 भास्करराव जाधव यांच्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या मदतीनं हा कोल्हापूरमध्ये गेलेला होता. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाने काय काय काम केलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा एक सविस्तरपणे आपल्याच चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो नक्कीच बघा. आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांच्या निमित्ताने सुद्धा 3 जानेवारीच्या जयंतीनिमित्त हा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो पण बघा. डिटेल्स बघा, तुम्हाला वाचायला, माहिती आणि परीक्षेसाठी अतिशय सर्वोत्तम माहितीचे हे व्हिडिओ असतील, तर नक्की बघायला विसरू नका. महात्मा ज्योतिबा फुले मानव धर्म सभा जी आहे तर ही 1844 मध्ये सुरुवात झाली होती सुरत या ठिकाणी. मग दुर्गाराम मंछाराम होते, त्याचबरोबर दलपतराव भागुबाई होते, त्याचबरोबर दादोबा तरखडकर आणि त्यामध्ये दलपत अर्थातच हे जे मंडळी होते तर तिथं एल्फिन्स्टन संस्थेच्या शाळेवरती तिथं कामाला होते. मग त्यातले राजकोटला बदली झाली दुसऱ्या व्यक्तीचे म्हणजे त्यांचे सहकारी होते आणि दादोबांची बदली झाली मुंबईला. आणि म्हणून ही जी मानव धर्म सभा 44 ला सुरू झाली तर ती तिथंच बंद झाली. 49 ला म्हणजे या ठिकाणी 49 ला परमहंस सभा जी सुरू झाली होती या ठिकाणी मुंबईला, परमहंस सभा 1849 ची, आणि यामध्ये जातीभेद तोडणे किंवा बऱ्याच गोष्टीवरती काम करत होती. आणि याची डायरी 1959 ला हरवल्यामुळं परमहंस सभा ही विस्कळीत झालेली होती. तर हे सुरतला झाली आणि सुरत मरून ही मानव धर्म सभा तिथं समाप्त झाली होती. खरं तर ज्ञानप्रसारक सभेचा उद्देशच काय होता तर त्याच्यानंतर परमहंस सभेची स्थापना करण्यासाठी जी पायाभरणी केली तर ती ज्ञानप्रसारक सभेने केली होती, दादोबा पांडुरंग तरखडकर. यानंतर प्रार्थना समाज आहे, या सभेची जेव्हा या अशा प्रकारची एक डायरी हरवली, ही डायरी हरवल्यानंतर ही लोक अर्थातच नष्ट होण्यास कारण म्हटलं तर एक त्याच्यात वाक्य येतं की सभेमधली लोक हे घाबरत जास्त होते आणि घाबरत जास्त असल्यामुळे या लोकांनी काय केलं तर परमहंस सभा विस्कळीत केली म्हणजे मोडली. आणि त्याचाच परिणाम म्हणजेच या ठिकाणी केशवचंद्र सेन हे ब्राह्मण समाजाचे पुणे आणि मुंबईमध्ये आलेले होते व्यक्ती, ठीक आहे. आणि पुण्यामध्ये मुंबईमध्ये आल्यानंतर या तरखडकर बंधूंनी प्रेरणा घेतली आणि तिथून पुढे प्रार्थना समाज सुरू झाला. ह्या प्रार्थना समाजाचे आधारस्तंभ व्यक्ती, त्याचबरोबर त्याचं मुखपत्र आणि त्याचं ब्रीद वाक्य, त्याचबरोबर कोणत्या व्यक्ती त्याच्यामध्ये सदस्य किंवा सहभागी होत्या, तर एवढी सगळी माहिती आपल्याला प्रार्थना समाजाबद्दल घ्यायची आहे. म्हणून सभा समाज संघटना लक्षात ठेवा, मी सिक्वेन्स सांगतो किंवा त्या पद्धतीने सुरू झालेलं सांगतो तुम्हाला. तर 1815 मध्ये आत्मीय सभा सुरू झाली, 1828 नंतर ब्राह्मण समाज सुरू झाला, तर 1844 मानव धर्म, 1848 मध्ये म्हणजे 1848 ला ज्ञानप्रसारक सभा दादोबांची, 1849 ला परमहंस सभा, 1867 मध्ये प्रार्थना समाज, 1867 मध्ये सार्वजनिक सभा, त्याचं रूपांतर 70 मध्ये पुणे असोसिएशन, त्याचं रूपांतर पुणे सार्वजनिक सभा, त्याचं रूपांतर पुन्हा पुणे सार्वजनिक सभा, म्हणजे त्याची 3 नावं आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे 1871 ला स्त्री विचारवंती संस्था, त्याचबरोबर 1873 ला सत्यशोधक समाज, 1875 ला आर्य समाज, त्याच्यानंतर पुढे त्याच वर्षी थिओसॉफिकल सोसायटी, 96 मध्ये रामकृष्ण मिशन, 1896 ला डेक्कन सभा, 1905 ला भारत सेवक समाज. तर एवढे सगळे जे सुरू झाले होते यावरती तुमचा आयोग प्रश्न विचारतं. म्हणजे आता मी ज्या पद्धतीने वर्ष आणि सभा सांगितल्या तर ते सगळं पाठ करून ठेवा किंवा लिहून ठेवा आणि ह्यावरतीच तुमचा अभ्यास चांगला करा. एका प्रश्नाची तरी 100% होऊन जाते. मला अपेक्षा आहे सभा समाज आणि संघटना ज्या काय आहेत म्हणजे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करणाऱ्या, तर याच्यावरती जो प्रश्न विचारतील तर या बाहेरचं कधी जाणार नाही, ज्या मी आता तुम्हाला सांगितल्या. आपण दुसऱ्या नंबरच्या प्रश्नाकडे जातोय की आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता व हुतात्मा बनवण्याचं आश्चर्यकारक आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता आणि हुतात्मा बनवण्याचं आश्चर्यकारक आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्याकडे आहे, असे गांधीजींबाबत उद्गार खालीलपैकी कोणी काढले होते. म्हणजे गांधीजींबाबतचे उद्गार काढले होते तर पटाभी सीतारामय्या, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि गोपालकृष्ण गोखले
आता हे उद्गार गांधीजींबाबत काढलेले आहेत. मग तुमच्या लक्षात आलं असेल की गांधीजींबद्दल असं कोण बोलू शकतं? मग त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सहकारी, की त्यांना विशेष कोणीतरी मानणारे व्यक्ती, किंवा एकमेकांचा आदरपूर्वक सत्कार किंवा आदर करणारे व्यक्ती. तर पटाभी सीतारामय्या. दुसरी गोष्ट, नेहरू आणि सरदार पटेल तर हे गांधीजींचे समकालीन होते. गांधीजींच्या कार्यकालावधीमध्ये ते काम करत होते. दुसरे व्यक्ती आहेत गोपाळकृष्ण गोखले. हे गांधीजींचे राजकीय गुरु मानतात. ॲलन ह्यूम पासून सरोजिनी नायडू, मोहम्मद अली जिन्नापासून एओ ह्यूम पर्यंत सगळी लोक यांना गुरु मानतात. आणि रानडेंनाही त्यांचे गुरु मानतात. आणि जे टिळक होते तर ते सल्लागार मानतात. तर गोपाळकृष्ण गोखले यांचं हे अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे गांधीजींबद्दलचं. म्हणून तुम्हाला यावरती कदाचित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता आणि हुतात्मा बनवण्याचं आश्चर्यकारक आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. आता इथं गोपाळकृष्ण गोखले आहे. गोपाळकृष्ण गोखले यांनी 1902 मध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर 1905च्या मुंबईच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष बनले होते. दुसरी गोष्ट, 1902 पासून गोपाळकृष्ण गोखले हे नामदार म्हणून ओळखले जाऊ लागले होते. आणि यांनी जवळपास यांच्या 10 ते 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 10 अशा प्रकारची भाषणं केली, जी भाषणं इंग्लंडच्या संसद आणि इंग्लंडच्या राजकीय नेत्यांना प्रचंड मोठी आवडलेली होती. ज्या दिवशी भाषण करायचे त्या दिवशी त्या शहरातले सगळ्या सरकारी अधिकारी लोक त्यांचं भाषण ऐकण्यासाठी जात होते. नेहरू यांच्याबद्दल अजून एक सांगायचं, 1909चा मोर्ले मिंटो रिफॉर्म ऍक्ट जो आहे तर याचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी ही गोखले यांच्यावरती आलेली होती. म्हणून ही माहिती तुमच्या परीक्षेसाठी अतिशय महत्वाची आहे. 1905 मध्ये जेव्हा गोखले जेव्हा इथं अध्यक्ष झाले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे, तर त्यावेळी बंगालच्या फाळणीचा ठराव त्यांनी मंजूर केलेला नव्हता. तर कलकत्त्यात 1906 मध्ये त्यावेळी दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन भरलं तर तो ठराव तिथं मंजूर झाला होता. महत्वाची गोष्ट, पटाभी सीतारामय्या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये थोडक्यात माहिती यांच्याबद्दल ती देतोय, म्हणजे तुमच्या परीक्षेचा प्रश्न कसाही आला तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे. तर काय, हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये खूप महत्वाची भूमिका. दुसरी गोष्ट, हैदराबाद मुक्त झाल्यानंतर आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, म्हणजे त्याला आपण प्रधानमंत्री म्हणू, पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यांनाच दिला जातो. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट यांच्याबद्दल सांगायची, म्हणजेच 1919च्या अधिवेशनाचे अध्यक्ष जेव्हा सुभाषचंद्र बोस आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात जर कोणी लढवलं असेल तर ते होते पटाभी सीतारामय्या. आणि हे गांधीजींकडून लढवले होते, परंतु ते हरले होते. गांधीजींच्या अनेक आंदोलनामध्ये तुरुंगवास आणि जेल यामध्ये गेलेले पटाभी सीतारामय्या होते. दुसरी गोष्ट, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे 1922 मध्ये चौरी चौरा हत्याकांड झालं, तर त्याच्यानंतर जो फेरवादी आणि नाफेरवादी गट झाला होता तर त्याच्यामध्ये अतिशय लहान वयामध्ये त्यांनी ऍक्टिव्ह झाले होते. परंतु त्यांची महत्वाची भूमिका जी जाते ते 1929च्या लाहोर अधिवेशनाच्या वेळी, या लाहोर अधिवेशनाच्या वेळी नेहरूजी अध्यक्ष बनवले होते. परंतु उत्तर भारताच्या एका पुस्तकात असा संदर्भ आहे की पंडित नेहरू पहिल्यांदा अधिवेशनाचे अध्यक्ष निवडले गेले नव्हते, तर हे गांधीजींकडून सिलेक्ट झाले होते, म्हणजे अपॉइंट केले होते. खरं तर गांधीजी 1924 आणि 1929च्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते. परंतु उत्तर भारतातला एक संदर्भ असा सांगतोय की गांधीजी 29च्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते, परंतु गांधींना 22 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी विरोध केल्यामुळं गांधीजींना अध्यक्ष व्हायचं नव्हतं 29 मध्ये. मग त्यांच्यापुढे 2 लोक होते, एक व्यक्ती होते सुभाषचंद्र बोस आणि दुसरे होते पंडित नेहरू. पण सुभाष बाबूंनी विरोध केल्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष बनले होते. ठीक आहे. त्याचबरोबर 1929 मध्ये या ठिकाणी असणारे बोस आणि त्याचबरोबर नेहरू या दोघांनी काय केलं तर इथं बंगाल युथ लीग सुरू केलं होतं. सायमन कमिशन विरोध करणे आणि त्याचबरोबर सविनय कायदेभंग चळवळीची पायाभरणी करणे. ह्या जवाहरलाल नेहरू यांनी 1942 मध्ये खूप महत्वाच्या आंदोलनाची भूमिका पार पाडली. 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह या ठिकाणी इथं पहिल्यांदा सुरू केलेला होता, तर त्यामधले दुसरे सत्याग्रही म्हणतात. 42 मध्ये यांना अहमदनगर, त्यावेळेचं सध्याचं अहिल्यानगरच्या तुरुंगामध्ये ठेवलं आणि तिथंच त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला होता. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, हे वल्लभभाई पटेल आपल्याला दिसतात. खेडा सत्याग्रह, त्याच्यानंतर 28 मध्ये, जो 22 मध्ये होता तो कॅन्सल केला होता. बारडोलीचा सत्याग्रह, त्याचबरोबर इथं असणारी
सहकार चळवळ, असहकार चळवळ, त्याच्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ, आणि त्याच्यानंतर भारताचे डेप्युटी प्रधानमंत्री पहिले, आणि त्याच्यानंतर होम मिनिस्टर, भारताचे पहिले गृहमंत्री, आणि 565 पेक्षा जास्त संस्थान भारतामध्ये विलीन करणारे हे सरदार वल्लभभाई पटेल. कधी कधी आता जस्ट एक टीका केली जाते बघा, राजकीय टीकात्मक थोडंसं मी भाषण करतो असं, की सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे होते, परंतु सत्तेत असणाऱ्या 2014 पासूनच्या सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा खूप मोठा स्टॅच्यू उभा केला, आणि ती स्टॅच्यू उभा केल्यानंतर एखादा माणूस चोरला जातो म्हणतो ना आपण, तर अनेक वेळा ही टीका सत्ताधारी पक्षांना ऐकावी लागते की आमचा माणूस आहे पण हे दुसराच पक्ष काय करतो तर त्यांना चोरतोय आणि त्यांचं प्रमोट करतोय. केवळ ह्यांच्याकडे एकच मुद्दा सापडतो समजा ह्या टीकेला उत्तर देण्यासाठी, की प्रधानमंत्री पदाच्या रेसमध्ये जिंकलेल्या असताना पण नेहरू प्रधानमंत्री झाले, अशा प्रकारची टीका यांच्यावरती केली जाते. पण स्टॅच्यू उभा केला हा भारतीय जनता पार्टीच्या सरकार या पक्षाचं सरकार सत्तेमध्ये असताना, परंतु मूळतः हे व्यक्ती काँग्रेसमध्ये आपलं पूर्ण आयुष्य किंवा राजकीय आयुष्य त्यांनी घालवलेलं होतं. अशा पद्धतीनं आपण 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे दिलेलं आहे. आय होप्स तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल. थोडीशी महत्त्वाची सूचना आहे की कमी वेळेमध्ये जर तुम्हाला पूर्ण इतिहास जर बघायचा असेल तर अशा प्रकारची हिस्ट्री बाय सचिन गुळी ह्या प्ले स्टोअरच्या ऍप्लिकेशन मध्ये बॅच आहे. जर तुम्ही प्ले स्टोअरला गेलात किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक केलं की ऍप्लिकेशन डाउनलोड होतं. व्हिडिओ झाल्यानंतर बघा, आता नका बघू. आणि किंवा प्ले स्टोअरला हिस्ट्री बाय सचिन गुळी टाका, तिथं तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक, ऍप्लिकेशन डाउनलोड झालं की त्याच्यात एक पहिली बॅच दिसेल. ते 250 रुपयाच्या बॅचमध्ये संपूर्ण इतिहास आहे, आधुनिक भारत आहे, महाराष्ट्र आहे, त्याच्यापासून समाजसुधारक वगैरे सगळं घेतलेले. 250 रुपये फी आहे. जर काय अडचण आली तर दिलेल्या नंबरवरती फोन करायचा आहे. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची सूचना अजून एक सांगायची आहे की आपण एक्झाम ओरिएंटेड या नावाने इतिहासाचे 10, अर्थातच इथून पुढे जे परीक्षेला राहिलेले आहेत तर रोज एक टेस्ट म्हणजे संध्याकाळी 9 वाजता मी त्याला काय करतोय, लाईव्ह घेतोय ऍप्लिकेशन मध्येच आपल्या, आणि साधारणतः 99 रुपये काय करतोय आपण तर एक हिस्ट्री, ठीक आहे, आणि दुसरा विषय घेतोय चालू घडामोडी, हिस्ट्री आणि चालू घडामोडी. मग तुम्हाला इथं 25 प्रश्नांची म्हणजे 15 + 10 25 मार्कांची तयारी होते, 25 प्रश्नांची तयारी होते. बाकीचे श्याम सर आपले तुमचे 30 प्रश्न कव्हर करतात. ठीक आहे. मी अशा पद्धतीने जर गेलात तुम्ही तर मग तुमचे प्रश्न जवळपास इथं 55 प्रश्नांची तयारी आपणच करतोय, आणि गणितासाठी तुम्ही एखादा 2 विषय बघतायच म्हणजे साधारणतः तुमची 65 मार्काची तयारी अशा प्रकारचे 3 विषयामधून होते. बाकीचं तुम्ही जे सायन्स किंवा अजून कुठला विषय जर करत असाल तर त्यामधून अजून केले की तुमचे 70 मार्कांची तयारी ऑटोमॅटिक होऊन जाते. आकडे लिहिणं किती सोपं असतं ना, परंतु तुम्ही म्हणत असाल की सर इथं अभ्यास करून करून कंबर मोडून गेली, मान वाकडी झालेली आहे, तरी पण आपल्याला 60-65 पर्यंत पोहोचणं मुश्किल आहे. 1 वर्षच काय तुम्ही म्हणता 2-2, 3-3 वर्ष घालवलेले आहेत, पण 2-2, 3-3 वर्ष घालवलेली जनता आहे ना, तर तुमचं चुकतंय कुठे हे तुमच्या लक्षात येत नाही. मटेरियल मध्ये चुकतंय, मार्गदर्शक कोण आहे ते चुकतंय. म्हणजे एक उदाहरण सांगतो, कोणावर टीका नाही करायची, पण एक असं असतं बघा की कोणतीही परीक्षा पास न झालेला व्यक्ती तुम्हाला आरडून ओरडून आणि मीच त्याचा बॉस आहे किंवा मीच तुमचा मसीहा आहे आणि असं करून जर सांगितलं आणि शिकवलं तर कोण शिकवतात मी कधी कोणाचे व्हिडिओ नाही पाहत आहे, पण जर असं करून शिकवलं आणि आपण जर वेडी जनता टोटल ब्लाइंडली पश्चिम महाराष्ट्रातल्या मेंढरांसारखं पुढे गेलेलं आहे, त्याच्या पाठीमागं आपण जर मान खाली घालून जर जात असेल ना तर एकापेक्षा तुम्हाला 4-4 वर्ष 5-5 वर्ष 3-3 वर्ष का लागणार नाहीत. योग्य मार्गदर्शक निवडा ना, ज्याने याच्यामध्ये अनेक वर्ष घालवलेले आहेत, ज्याने याच्यामध्ये आपलं अर्थातच बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, तर अकॅडमिक स्ट्रॉंग आहे, असा माणूस निवडा ना की ज्याचे आयोग प्रश्न विचारताय. आपण चुकतोय काय माहितीये का, आपला बेसच पक्का नसतो. मग किती वर्ष घालवा तुम्ही, पंचवार्षिक पूर्ण जरी केली ना तुम्ही, 12 सरकारची तशी बंद झाली, पण पंचवार्षिक जरी पूर्ण केली तर तुमचा रिझल्ट येणार नाही. मग हे 65, 70 आणि 55 हे आकडे जे असतात ना, तर हे आकडे फक्त आकडे नाही, ऍक्च्युअली मार्क मिळवणारी काही जनता असते, पण त्यांचा फॉर्मॅटच टोटल वेगळा असतो. कारण हे डोळे झाकून कोणालाही फॉलो करत नाहीत, डोळे झाकून कोणाचंही लेक्चर ऐकत नाही. शिकवणं खूप सोपं आहे,
पण परीक्षेला प्रश्न काढून देणं हे खूप अवघड असतं आणि ते कोण करतं? अनुभवी व्यक्ती करतो, ज्यानं रिझल्ट काढलेला आहे, त्याचबरोबर ज्यानं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, अकॅडमिक स्ट्रॉंग आहे, असाच माणूस करू शकतो. ही जी मेंढरासारखी अवस्था झालेली ना आपली, तर थोडीशी झुगारून द्या ते, त्याच्याशिवाय तुमचा 6 महिने वर्षभरामध्ये रिझल्ट नाही येणार. नसेल तर आपल्याला लय भारी वाटतं की मी तयारी करतोय, कारण ते स्वप्न असतं ना, आणि आपण एकटं जगत नाही ते स्वप्न, आपण आपल्या फॅमिलीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतो. म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे अगोदर स्पर्धा होतीच, पण त्याच्यामध्ये परीक्षेची भर पडली, आयुष्याची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. फक्त व्यवस्थित जर केलं ना, प्रॉपर प्लॅन करून, तर 100% इथं रिझल्ट निघू शकतो आपला. बिलीव्ह मी की आत्मविश्वास नावाची गोष्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमची कमी होता कामा नये. अजून एक महत्वाची सूचना सांगायची होती मला की जर प्रॉपर प्लॅन केला ना तर 100% होतंय. एक डायरी वापरा तुम्ही प्रत्येकाने, आणि रोज जे उद्या तुमचा दिवसभराचा जो टास्क आहे ना तो त्या डायरीमध्ये लिहा. बघू आपल्यापैकी किती लोक डायरी फॉलो करतात. लिहा, आणि तो उद्याचा टास्क आहे तो आज लिहा. ब्रेनला आजच कमांड द्या की मला उद्या उद्या एवढं एवढं काम आहे, एवढे टॉपिक माझे वाचायचे आहेत. का रिझल्ट येणार नाही? म्हणजे डिसिप्लिन नावाची गोष्ट हे दुसऱ्यांसाठीच नसते, ती कधीतरी आपल्याला लावून घेतली ना तर आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. म्हणून डिसिप्लिन, स्वतःवरती बंधनं घाला. मी कधी फिलॉसॉफी सांगत नाही, फिलॉसॉफर असलो तरी, पण सांगतो तुम्हाला, स्वतःवरती बंधन घाला. मोबाईल वापरण्यापासून फिरण्यापर्यंत आणि फ्रेंड सर्कलमध्ये कोण आहेत, एवढे सगळी जर तुम्ही अति बंधन जर घातलं ना तर 100% सांगतो तुमचा रिझल्ट येणार नाही. परीक्षा पास होणं अजिबात अवघड नाही. मी पास करून दाखवलेले आहेत. माझ्यासारख्या काही शिक्षक जे तुम्हाला तळमळीने सांगतात ना त्या लोकांनी पास करून दाखवलेले आहेत. आता नापास किंवा परीक्षाच नाही पास झाला तोही शिकवतोय, तो धन्यच म्हणू आपण त्याला, आणि मानणारी जनता तर धन्यच आहे. परंतु सांगायचा उद्देश आहे की पास होणं अतिशय सोपं आहे. आलं लक्षात? आणि आपल्या या सध्याच्या वाईट दिवसामध्ये पुरावे तयार करून ठेवा, कारण तुमचा संघर्ष हा तुमचा संघर्ष कोणीतरी बघतंय हे पण असू द्या. कारण तुम्ही जेव्हा पास होता ना तर त्यावेळी लोक तुमच्या संघर्षावरती विश्वास ठेवणार नाहीत, म्हणून पुरावे तयार करून ठेवा. चला आपण 3 नंबरच्या प्रश्नांकडे जातोय. काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनात काँग्रेसची स्थापना हा इंग्रजी शासनाचा विजय आहे असं कोणी म्हटलं होतं? काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनामध्ये. काँग्रेसचं तिसरं अधिवेशन कधी झालं होतं? 1887 मध्ये. हे अधिवेशन झालं होतं मद्रास या ठिकाणी, ठीक आहे, मद्रासला. आणि याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. आणि ह्या बद्रुद्दीन तय्यबजींचे एक मुलगा होता, यांनीच काय केलं होतं तर भारताचा तिरंगा ध्वज बनवलेला आहे, हे फायनलाइज केलेलं आहे त्यांनी, लक्षात ठेवा. मग हे अधिवेशन आहे. मग कोणी म्हटलं होतं? आता तुमच्या माहितीसाठी एक सांगतो, तुमच्यापर्यंत अशा प्रकारची ही एक PDF मिळालेली असेलच कदाचित तुम्हाला. 28 डिसेंबर 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आहे. आणि ह्या काँग्रेसला जवळपास 72 सदस्य, इथं 72 सदस्य हजर होते. आणि जेव्हा सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू होती तर त्या साबरमती आश्रमातून या ठिकाणी 78 सदस्य हे आंदोलनाला गेले होते. 72 आणि 78 हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन जे आहेत ही PDF तुम्हाला जर भेटली नसेल तरी बघा इथं नंबर दिलेला आहे, या नंबरवरती हाय हॅलो करा. हाय हॅलो म्हणजे फक्त नाव पाठवायचंय तुमचं, किंवा एक मेसेज करण्याची पद्धत असते. मी तुम्हाला सांगणार एवढा काय मोठा नाही, तुम्ही भावी अधिकारी आहात. मी तुम्हाला एवढंच सांगेल, मेसेजचा एक फॉर्मॅट असतो, कारण तुम्ही भावी अधिकारी होणार आहात ना, मग छोट्या छोट्या चुका आपल्या निघाल्या पाहिजेत बाजूला. कधीही कोणालाही कॉल करण्याच्या अगोदर व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट करून एक मेसेज करा की मी कॉल करू का, परमिशन असेल तर. मग तो समोरचा माइंडसेट बनवतो की कधी कॉल करायचा आहे, म्हणजे याला वेळ द्यायचा आहे, आणि तरच कॉल करा. अदरवाईज डायरेक्ट कॉल करणं ही अधिकारी होण्यासाठीचं पहिलं लक्षण कधीच नाहीये, लक्षात ठेवा. मी इथे मेसेज करा, मला या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे PDF पाहिजे, मी ती लगेच तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून देतो विदिन 10 मिनिट और 15 मिनिट्स, ठीक आहे. तर इथं आहे बद्रुद्दीन तय्यबजी, हे बघा पहिले मुस्लिम अध्यक्ष. हे सगळे अधिवेशनाचे डिटेल्स याच्यामध्ये दिलेले. मग ही जे अधिवेशन दिलेले तुम्हाला, हे तुम्ही कधीच विसरू शकत नाही. याच्यामध्ये टोटल अधिवेशन दिलेले आहेत. आणि हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे तर याच्यावरचा असा प्रश्न विचारलेला आहे. मग काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशन कुठं भरलं होतं? मद्रासमध्ये. अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबचे. आणि बद्रुद्दीन तय्यबजींचं वैशिष्ट्य होतं हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. मग पहिले पारशी अध्यक्ष कोण, मला कमेंट करून सांगायचे. पहिले पारशी
फ्रान्सचे अध्यक्ष कोण, पहिले इंग्रजी अध्यक्ष कोण हे पण कमेंट करून सांगायचं. पुढचा प्रश्न मी त्याच्यावरतीच आता डिझाईन करतो. ठीक आहे, बघूया. टी माधवराव, दादाभाई नौरोजी, जॉर्ज यूल आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर याच्यामध्ये असं विधान केलेलं आहे की काँग्रेसची स्थापना म्हणजे इंग्रजी शासनाचा विजय. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1857 सारखा पुन्हा उठाव होऊ नये म्हणून या ठिकाणी डफरीनला असं वाटलं की आपण भारतीय लोकांच्या भावना बाहेर काढाव्या आणि त्या भावना बाहेर काढल्या तर उठाव होणार नाही आणि म्हणून आपण या लोकांसाठी एक अशी ऑल ओव्हर इंडियाची एक कॉमन संघटना बनवली पाहिजे. ही डॉक्टर डफरीनच्या डोक्यातील सुपीक संकल्पना त्याला ॲक्टोमन ॲलन ह्यूम म्हणजे एओ ह्यूम याला सांगितले आणि एओ ह्यूम यांनी काय केलं तर राष्ट्रीय काँग्रेसची पायाभरणी केली. पहिला सचिव ॲलन ह्यूम आहे. परीक्षेचा प्रश्न आहे तो. मग या ठिकाणी आपला प्रश्न कुठे जातोय तर हा विजय आहे. खरं तर काँग्रेसची संकल्पनेतून स्थापन झाली म्हणजे हा विजय झाला ना त्यांचा. तर अशा प्रकारचं स्टेटमेंट दादाभाई नौरोजी, जॉर्ज यूल, सुरेंद्र बॅनर्जी आणि टी माधवराव, तर हे स्टेटमेंट टी माधवराव यांनी केलेलं आहे. मग हे टी माधवराव नेमके कोण आहेत हे खूप महत्वाचं आहे आणि परीक्षेसाठी विचारतात. तर हे टी माधवराव जे आहेत तर हे लक्षात ठेवा, परीक्षेला विचारतील. हे त्रावणकोर, इंदोर, बडोदा तर ह्या संस्थानामध्ये दिवाण म्हणून काम करत होते. ठीक आहे, या इत्यादी संस्थानामध्ये दिवाण म्हणून काम केलं होतं. यांच्याबद्दलची अजून एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे यांना राजा ह्या पदवीनं त्यांचा गौरव केला होता. यांच्याबद्दलची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, 1887 मध्ये मद्रासमध्येच या ठिकाणी सामाजिक परिषद भरवली आणि ह्या सामाजिक परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा जो मान आहे, पहिले अध्यक्ष होण्याचा मान हा टी माधवराव यांना जातो. मग सचिव कोण होते तर याचे पहिले सचिव होते अर्थातच न्यायमूर्ती रानडे. खरं तर रानडेंची सामाजिक परिषद होते परंतु अध्यक्ष बनवलं होतं टी माधवराव यांना. त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाची यांची एक काय म्हणू आपण त्यांना पदवी होती तर KSCI. आता हे KSCI चा मी तुम्हाला थोडक्यामध्ये लॉंग फॉर्म सांगतो म्हणजे कमांडर काय म्हणतो आपण त्याला की नाईट कमांडर सॉरी KCSI हे चुकायला नको म्हणून मी तुम्हाला इथं लिहिलेलं होतं मी थोडंसं. नाईट कमांडर लक्षात ठेवा, नाईट कमांडर ऑफ ऑर्डर, नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया. लक्षात राहील का? नाईट कमांडर मी पूर्ण लिहून ठेवतो इथं. ओके, नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर of the order of the star of the इंडिया. एवढी मोठी लाईन फक्त मी 12वीच्या सायन्सला लिहिली. त्याच्यानंतर डिग्री PG MA ला नव्हतंच, PGच्या पेपर पर्यंत लिहिलं आणि नंतर डायरेक्ट MPSC UPSCच्या मुख्य परीक्षेलाच लिहिलं होतं. त्याच्यानंतर आजच लिहिलंय. भारी वाटतं इंग्लिश लिहायला. ठीक आहे, तर हा किताब यावेळी या टी माधवराव यांना दिलेला होता. लक्षात ठेवा, टी माधवराव फक्त सामाजिक परिषदेच्या निमित्तानेच आपल्या लक्षात राहतात पण त्यांच्याबद्दलची एवढी माहिती आहे. दुसरे दादाभाई नौरोजी यांना काय म्हणतात तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे यांना भारतीय राजकारणाचे पितामह बोलतात. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जे प्राचार्य अर्थातच बाळशास्त्री जांभेकर होते तर त्यांच्याकडे हे शिकायला होते. दुसरी महत्वाची गोष्ट, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा निवडून आलेले व्यक्ती कोण होते तर दादाभाई नौरोजी होते. यांच्या सचिव कोण होत्या हे प्रश्न विचारतात कधी कधी. मादाम भिकाजी रुस्तम कामा यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं की भारतीय लोकांचं दरडोई उत्पन्न फक्त 20 रुपये आहे आणि त्याचबरोबर भारतीय जे आर्थिक व्यवस्था जी आहे अर्थव्यवस्था तर इंग्रज लोक लुटतात हे पण त्यांनी सांगितलं. म्हणजे यांनी अर्थातच तो सिद्धांत मांडला. त्या सिद्धांतावरती भारतीय विचारवंत विचार करू लागले आणि इंग्रजी लोक सुद्धा जागे झाले. कारण राजकारणातील सगळ्यात मोठे व्यक्ती म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी 1800 म्हणजे दुसरं अधिवेशन 86 नंतर 93 नंतर 1906 म्हणजे अशा 3 अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. अर्थात लक्षात ठेवा 96 90 नंतरचं आणि 1906चं अधिवेशन आहे. जॉर्ज यूल हे महत्वाचे व्यक्ती आहेत. जॉर्ज यूल बद्दल काही महत्वाचं सांगायचं जर झालं तर 1888चं 4थं अधिवेशन आहे. कितवं? 4थं. हे अधिवेशन कुठं झालं होतं? अलाहाबाद या ठिकाणी झालं होतं आणि या अधिवेशनाला या डफरीनचा कालावधी 88 पर्यंतचा आहे. त्या डफरीननं जागा मिळू दिली नाही आणि म्हणून यांनी काय केलं माहितीये का तर दरभंगाचा राजा होता.
दरभंगा. आणि दरभंगाच्या राजाने ह्या अधिवेशनासाठी इथं या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली. म्हणजे काही जागा विकत घेतली किंवा त्याची स्वतःची जागा असू शकते. जसं बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचं घर म्हणजे एक वाडा होता पुण्यामध्ये, त्याला गायकवाड वाडा बोलतात, नारायण पेठेत आहे. आणि तो गायकवाड वाडा म्हणजे लोकमान्य टिळकांनी ते घर विकत घेतलं, त्याला आपण आता केसरी वाडा असं बोलतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर असं दरभंगाच्या राजाने घर घेऊन यायला दिलं होतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याबद्दल जर काही सांगायचं जर झालं तर यांना भारतीय बर्क या नावाने ओळखतात. भारतीय बर्क. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, 1869 मध्ये हे ICS परीक्षा पास झाले होते. परंतु या परीक्षेमध्ये म्हणजे त्यावेळेचं वय कसं कन्सिडर करायचे माहिती इंग्रज लोक, हे ऐकून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. म्हणजे पोटामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर हे वय कन्सिडर करायचे लोक, ब्रिटिश लोक, पण ते जन्माला आल्यानंतरचं वय नव्हतं. आणि म्हणून 69ची ICS परीक्षा पास झालेले कॅन्सल केलं. आणि मग पुन्हा यांनी 1871ला ICS परीक्षा पुन्हा पास केली, रुजू झाले, परंतु त्यांनी सोडून दिलं. मग आनंद मोहन बोस यांच्याबरोबर त्यांनी राजकीय संस्था सुद्धा सुरू केली होती, इंडियन असोसिएशन टाईप अशा प्रकारचे. आणि त्याचबरोबर हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी म्हणजे अतिशय उत्कृष्ट व्यक्ती, यांची 1895ला पुणे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. आणि पुण्याच्या अधिवेशनामध्ये दाते यांनी सामाजिक परिषदेचं अधिवेशन जर घेतलं, या सामाजिक परिषदेचं, तर मंडप जाळला जाईल अशी धमकी दिलेली होती. त्याचबरोबर दुसरं अधिवेशन होतं 1903चं अहमदाबाद या ठिकाणी, आणि त्या अधिवेशनाचे सुद्धा अध्यक्ष हे आपले सुरेंद्रनाथ बॅनर्जी राहिलेले झालेले होते. तर ही जी माहिती देतो तुम्हाला, तर ह्या माहितीच्या आधारावरती आयोगाने कसाही प्रश्न टाकू दे की विचार, याच्या बाहेर जाणारच नाही आयोग, आलं लक्षात. म्हणून फक्त कॉन्सन्ट्रेट करून ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि हे जी प्रश्न आहेत तर याची PDF तुम्हाला हिस्ट्री फॉर ऑल, आता या बाजूला लिहितोय बघा, हिस्ट्री फॉर ऑल हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. आणि या टेलिग्राम चॅनलवरती या प्रकारचे तुम्हाला PDF दिले जाते. अजून एक महत्वाचं, इथं जे चालू घडामोडी आणि इतिहास जे टेस्ट घेतले जातात, तर याचं विश्लेषण ऍप्लिकेशन मध्ये आहे. याचं विश्लेषण आपल्याला हिस्ट्री बाय सचिन गुळिके ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. आणि याच्या जे PDF आहेत, ह्या PDF तुम्हाला फ्री मध्ये कुठे मिळतील, तर ह्या आपल्या टेलिग्रामच्या चॅनलमध्ये मिळतील. मग त्या घ्या, सोडवा, नाही जमलं तर ऍप्लिकेशन मध्ये त्याचा विश्लेषणाचा व्हिडिओ बघायचा आहे. लक्षात आलं. तर हे जे काय आता अतिसंभाव्य चाललंय, तर ह्या सगळ्या आणि याच्या अगोदरच्या 3 म्हणजे एकत्र करून मी 4 किंवा याच्यानंतर पण होणारी जे काय आहे ते संभाव्य, तर सगळ्यांचे प्रश्न जे आहेत तर एकाच PDF मध्ये देतो, प्रिंट काढा आणि त्याच्यावरती तुम्ही विश्लेषण काय करा त्याच्यावरती लिहून ठेवा. 100% फरक पडणार आहे आणि 100% तुम्हाला फायदा होणार आहे. चौथा प्रश्न आहे तुकाराम चर्चा. हे तुकाराम चर्चा सोसायटीचे पहिले अध्यक्ष कोण होते, लक्षात घ्या. अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले तुम्हाला, तर हा प्रश्न मला माहितीये की आपल्यापैकी कोणाला जमणार नाही. ज्यांनी मी विचारलेला आहे किंवा ज्यांनी माझ्याकडूनच पहिल्यांदा ऐकलेलं आहे, तर त्यांना जमणार आहे हा प्रश्न. सांगा याचं उत्तर काय, कोणाला जमतंय का? तुकाराम चर्चा सोसायटी. दादोबा पांडुरंग तरखडकर, गणेश हरी केळकर, राघव भांडारकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन असतात असे. मी थोड्या दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांचं महत्व याच्यावरती एक व्हिडिओ पाठवला होता, बरोबर आहे. वर्तमानपत्रांचं महत्व हा व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी न्यूजपेपरचं महत्व सांगितलं होतं. आपल्यापैकी किती लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि किती लोकांनी त्याचं आत्मसात केलं हे आपल्याला माहित नाही. नुकतंच उत्तर प्रदेश सरकारने शाळा आणि महाविद्यालये किंवा विद्यालयामध्ये त्या ठिकाणी न्यूजपेपर कंपल्सरी केले. आपल्यापैकी किती लोक न्यूजपेपर वाचताय? हा न्यूजपेपर मध्ये मला सापडलेली बातमी ही डॉक्टर सदानंद मोरे पुणे पुस्तक महोत्सवाच्या चालू असतानाच त्यांचा एक लेख आला होता आणि त्या लेखातली माहिती. उत्तर सांगा, याचं उत्तर सांगा. तुकाराम चर्चा सोसायटीचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? ठीक आहे, कमेंट करा सगळ्यांनी पटपट पटपट पटपट. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचा इतिहासाचा एकही प्रश्न चुकणार नाही याची मी काळजी घेतोय. फक्त सोबत राहायचंय, मी तुम्हाला साथ देतो, तुम्ही फक्त सोबत राहायचंय. ठीक आहे.
बघा, पहिलं याचं दादोबा पांडुरंग तर्खडकर, राघव भांडारकर, गणेश हरी केळकर आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे. तर तुमच्या सगळ्या माहितीसाठी सांगतो, 1867 मध्ये प्रार्थना समाज सुरू झाला होता, राईट. आणि हा प्रार्थना समाज जेव्हा सुरू झाला होता तर त्यावेळी ब्राह्मो समाज जो आहे, हा प्रार्थना समाज कोणता सण साजरा करत होता, तर इथं आयोगाचा प्रश्न आहे, तुकाराम बीज साजरे करत होता, लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर तुकाराम बीजे बरोबरच हे आपल्या वेगवेगळ्या पूजेच्या दिवशी अभंग म्हणायचे ते लोक. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ब्राह्मो समाज जो आहे, हा ब्राह्मो समाज ख्रिश्चन म्हणजेच हा ख्रिसमस अर्थातच अशा प्रकारचा हा सण साजरा करायचा. ठीक आहे, आपल्याला याच्यावरती बोलायचं नाही, पण आपल्याला फक्त बघायचं आहे की प्रार्थना समाज. मग प्रार्थना समाजातले ही जी सगळी लोक आहेत हे प्रार्थना समाजाशी संबंधित आहेत. मग या सोसायटीचं प्रार्थना समाज आणि तुकाराम बीज आणि अभंग, मग या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांचं साहित्य सर्वसामान्य लोकांच्या हिताचं असतं, हे मी सांगण्याची गरज नाही. जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहित असतील तर तुम्हाला संत तुकोबा माहितच असायला पाहिजेत. आणि जर माहित नसतील तर इंद्रायणी नदीत बुडायचं जाऊन 2-2 वेळा, लक्षात घ्या, मजाकचा भाग आहे हा. तर पण नक्की 100% माहिती करून घेत चला. म्हणजे या महाराष्ट्रात राहताय ना, त्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात, या महाराष्ट्राला शिवराय आणि त्याचबरोबर फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात, संत तुकोबांचा आणि वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र बोलतात. तर या सगळ्यांबद्दलची माहिती करून घेणं आणि त्याचबरोबर जिथं जिथं गरज लागते तिथं बोलणं हे तुमचं आणि माझं काम आहे. त्याच्यामुळे माहिती करून घ्यायचे. तर याचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान जो आहे हा राघव भांडारकर यांना भेटला होता. राघव भांडारकर पहिले अध्यक्ष होते. आणि त्याचबरोबर दादोबा पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे अर्थातच संस्थापक होते. गणेश हरी केळकर जे आहेत तर या तुकाराम चर्चा सोसायटीचे सदस्य होते. आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे जे आहेत तर संत तुकाराम महाराजांचे अभंग हे संपूर्ण अभंग इंग्रजीमध्ये भाषांतर केलं ते दिलीप पुरुषोत्तम चित्रे होते. लक्षात घ्या, ही जी मंडळी आणि ही जी चर्चा आहे. अजून एक नाव त्या निमित्ताने मी वाचलं होतं त्याच लेखामध्ये, बहिणाबाई चौधरी. नाव काय आहे? कोणत्या विद्यापीठाला नाव दिले तुम्ही सांगा बघू, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बहिणाबाई चौधरी. ह्या बहिणाबाई चौधरी काय करायच्या, आपलं जे लिखाण आहे ना पूर्ण, तर संपूर्ण लिखाणाला म्हणजे जे अभंग किंवा अजून काय लिहिले तर त्याला सगळ्यांना त्या बहिणाबाई चौधरींनी नाव दिलं होतं तुकाराम वेद. किती इंटरेस्टिंग आहे हे परीक्षाला विचारतात. लक्षात घ्या, प्रार्थना समाज, तुकाराम चर्चा सोसायटी आणि तुमच्या याच्यामध्ये पहिल्यांदा आले असणार आहे. मग हे परीक्षेला तुमच्या येतच कंपल्सरी. 5 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारत सरकार रूपी हत्ती जिल्हाधिकारी रूपी कासवाच्या पाठीवरती उभा आहे असे जिल्हाधिकाऱ्याबाबत मत कोणी व्यक्त केले होते? हे असा प्रश्न विचारलाय. भारत सरकार रूपी हत्ती म्हणजे हा जो हत्ती आहे तर हा भारत सरकार आहे. आणि ते भारत सरकार कोणाच्या पाठीवरती बसले तर अतिशय संत गतीनं काम करणारा कलेक्टर. कारण कलेक्टर हे पद कोणी तयार केलं तर हे वॉरन हेस्टिंगने तयार केलेलं पद आहे. वॉरन हेस्टिंगचा कालावधी 1772 पासून 1785 पर्यंत आहे. त्यानं कलेक्टर IAS आपण म्हणतो ना, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, लवासना, त्याचबरोबर यशदा, वनामती, MPA, किती इंटरेस्टिंग, स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण आहेत. फक्त प्रामाणिक प्रयत्न आपले तिथं चांगले असले पाहिजेत. ठीक आहे, तर वॉरन हेस्टिंगने निर्माण केलेलं पद आहे, जिल्हाधिकारी आहे आणि जिल्हाधिकाऱ्यावरती सगळे प्रशासकीय जबाबदारी आहेत. आणि मग या ठिकाणी कोण असं म्हणतंय की भारत सरकार रूपी हत्ती हा जिल्हाधिकारी रूपी कासवावरती बसलाय, कासवाचं स्पीड कमी आहे असं वक्तव्य केलेलं आहे भारताचा इंग्लंडचा त्यावेळेचा प्रधानमंत्री होते. आणि मग प्रधानमंत्री आहेत जेम्स रॅमसे मॅकडोनाल्ड. हे जेम्स रॅमसे मॅकडोनाल्ड बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची, म्हणजेच 1930, तुमच्या अधिक माहितीसाठी सांगतो, मॅकडोनाल्ड हा भारतात आलेला व्यक्ती होता. कधी? याच्या अगोदर 1909च्या वेळी. पण आता महत्वाचं परीक्षेसाठी आहे, 1930 पासून 1932 पर्यंत या ठिकाणी राऊंड टेबल कॉन्फरन्स हा 3 यांनी भरवलेल्या होत्या. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 1932 मध्ये या ठिकाणी यांनी जातीय निवाडा जाहीर केला. जातीय निवाडा, त्या जातीय निवाड्याला आपण काय म्हणतो, कम्युनल अवॉर्ड असं बोलतो. आणि याच आधारावरती 1932
मध्ये पुण्यामध्ये गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला होता आणि त्याच्यानंतर पुढे 1933 मध्ये ह्या श्वेत राऊंड टेबल कॉन्फरन्स वरती श्वेत पत्रिका आली, परंतु काँग्रेसने सांगितलं आम्ही RTC मध्ये फक्त दुसऱ्या होतो, बाकी पहिल्या आणि तिसऱ्या नव्हतो, आम्हाला श्वेतपत्रिका मंजूर नाही. लक्षात घ्या 1934 मध्ये यांनी काय केलं, पार्लमेंट जॉईंट सेक्रेटरी कमिटी बनवली आणि तो सेक्रेटरी कमिटीचा जो रिपोर्ट आला तर त्याच रिपोर्टच्या आधारावरती भारत सरकार कायदा 1935 चा पास केला. त्यानुसार भारतात सार्वजनिक निवडणुका 37 मध्ये ठरल्या होत्या. म्हणून रॅमसे मॅकडोनाल्ड खूप महत्वाचा व्यक्ती आहे. आता याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले लॉर्ड कर्झन हा 1899 पासून 1905 पर्यंत हा भारताचा गव्हर्नर कम व्हाईसरॉय होता. त्याचबरोबर यानं काय काय केलं बघा, रेल्वे सिंचन सहकार, त्याचबरोबर पुरातत्व खातं, UGC, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर, त्याच्यानंतर कलकत्त्याला व्हिक्टोरिया हॉल बनवला. म्हणजे यानं जे काम केलं होतं ऍग्रिकल्चर पासून सगळ्या फील्डमध्ये, फक्त एकच काम चुकीचं केलं, ते म्हणजे बंगालची फाळणी. आणि बंगालची फाळणी करण्यापाठीमागचा उद्देश काय होता, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून त्यांना हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फाटाफूट करायची होती आणि अशा हिशोबाने लॉर्ड कर्झननी काय केलं, बंगालची फाळणी केली आणि भारतामध्ये फूट पाडण्याचं काम केलं. पण फाळणी 1911 रद्द केलेली होती, लक्षात ठेवा. त्यानंतर आता इथं जो किचनेर आहे, हा किचनेर हा 1800 साधारणतः 95 पासून 1900 म्हणजे 95 पासून पुढे कंटिन्यू हा भारताचा लष्कर प्रमुख होता. आणि लॉर्ड कर्झन बरोबर ह्या किचनेरचं भांडण झालं म्हणून लॉर्ड कर्झनने आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर हा किचनेर भारतात आलेला लष्कर प्रमुख होता. सायमन कमिशन आहे, हे सायमन कमिशन नोव्हेंबर 1927 मध्ये बनलं. 1928च्या जानेवारीमध्ये सायमन कमिशन भारतात आलं, परंतु ह्या 28 जानेवारीच्या मार्च मध्ये याला भारतातून परत जावं लागलं आणि पुन्हा 1928च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये इथं आलं होतं मुंबई मधून, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी आलं होतं लाहोर मधून. आणि मुंबई मधून येत असताना या ठिकाणी युसुफ मेहर अली यांनी सायमन गो बॅकचे नारे दिले. आणि इथं लाहोर मधून आलं असताना दादाबाई अर्थात या ठिकाणी असणारे लाला लजपत राय यांनी विरोध केला, लाठी हल्ला झाला. मग या सायमन कमिशनचं विशेष काय होतं, सायमन गो बॅक का म्हटले होते, तर याच्यामध्ये होते 7 सदस्य, लक्षात ठेवा. मग हे 7 सदस्य कोणकोणते आहेत, जे पुढे जाऊन वेगवेगळ्या पदावरती काम सुद्धा करू लागले होते. मग 7 सदस्यांची मी नावं दिलेली आहेत, विसरायला नकोय म्हणून तुम्हाला नावं दिलेली आहेत. 7 सदस्य. अध्यक्ष कोण होते, सर जॉन सायमन होते. त्यानंतर क्लेमंट ॲटली, हे क्लेमंट ॲटली 1945च्या मे महिन्यामध्ये इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या, ते ब्रिटनचे प्रधानमंत्री झाले, जे भारताला स्वातंत्र्य देण्याच्या मताचे होते. आणि स्वातंत्र्य यांच्या कारकिर्दीत दिलेलं आहे, ना की विस्टन चर्चिल फॅटमॅनच्या कारकिर्दीमध्ये. त्यानंतर हॅरी लेवी लॉसन होते, एडवर्ड कॅडोगन होते, वर्नन हार्टशॉन होते, जॉर्ज लेन फॉक्स होते आणि डोनाल्ड ट्रम्प नव्हते, डोनाल्ड हॉर्वर्ड होते. तर अशा प्रकारचे हे 6 सदस्य आणि त्याचबरोबर हे अध्यक्ष, म्हणजेच टोटल या ठिकाणी असणारे 7 सदस्य जे होते, तर हे सगळेच्या सगळे हे ब्रिटनचे होते. आणि ब्रिटनचे असल्यामुळं तुम्ही येताय भारतात सुधारणा करण्यासाठी, मग भारतीय लोकांना घ्या ना. आणि ह्या लोकांनी 7च्या 7 मेंबर इंग्लंडचे टाकले, म्हणून भारतामध्ये त्यांना विरोध, सायमन गो बॅक, सायमन परत जा. मग हे जे नारे लागू लागले होते ना, तर ते नारे कोणामुळे लागले होते, तर त्या ठिकाणी असणारे युसुफ मेहर अली, लक्षात ठेवा, युसुफ मेहर अली, युसुफ मेहर अली. आणि ह्या युसुफ मेहर अली यांनी 1928च्या सायमन कमिशन, 1942चा छोडो भारत आंदोलन याच्यासाठी जे नारे दिले, तर हे नारे यांनी दिले होते, म्हणून हे खूप महत्वाचे आहे. आणि 1942ला हे मुंबईचे महापौर होते, हे पण लक्षात ठेवा. पण गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होते, तुरुंगवास झालेला होता. अशा पद्धतीनं ह्या प्रश्नाचं विश्लेषण झालं. एक छोटीशी सूचना सांगतो, आपल्यापैकी बरीच लोक हिस्ट्री अर्थातच राज्यसेवा प्री किंवा मेन्स वगैरे तयारी करतात चांगल्या पद्धतीनं, तर त्या ठिकाणी असणारा GS1 चा जो पेपर आहे, ह्या GS1 च्या पेपरसाठी आपण अशा प्रकारचे बॅच टाकलेले, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही कव्हर होऊन जातं. दुसरं,
हिस्ट्री ऑप्शनल पण आपल्यापैकी बरीच लोक घेतात. तर हिस्ट्री ऑप्शनलची आणि माझा जो रिटर्नचा किंवा लिखाणाचा जो अनुभव आहे UPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा, तर हा सगळ्याचा सगळा हा GS1 आणि त्याचबरोबर ऑप्शनल पेपरमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. जर आपण असाल तर नक्कीच माझ्याबरोबर कनेक्ट व्हा. अदरवाईज जर तुमच्यापैकी कोणी जर हिस्ट्री घेतला असेल तरी सुद्धा तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तसं पण फॉर्म भरण्यासाठी आता जाहिरात आलेली आहे. मग फॉर्म भरत असताना तुम्हाला निवडावा लागतो ऑप्शनल कोणता आहे. कधीही न बदलणारा कंटेंट वाला ऑप्शन निवडायचा आहे. प्री मेन्स इंटरव्ह्यू आणि एसे मध्ये उपयोगी येणारा, काहीही नाही बदलत इतिहासामध्ये असाच ऑप्शन आहे. ऑप्शनल आहे इतिहास. काहीच बदलत नाही. तुम्ही 1857 तीच माणसं, तीच वर्ष, तेच ठिकाण, तेच घटना, काय बदलायचं याच्यामध्ये. आणि बाकीची लोक जी वेगळं वेगळं घेतात त्याच्यामध्ये करंट अफेअर्स किंवा भरपूर काय काय बदलतं. मग तिथं मात्र आपलं गंमत जम्मत होते, जंतर मंतर होतं. त्यापेक्षा कधीच न बदलणारा कंटेंट घ्या, एकदाच वाचा, बाकीच्या सगळ्या परीक्षेमध्ये तुमचा फायदाच फायदा होणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आपण घेतोय 6 नंबरचा. देशाची, लक्षात ठेवा, देशाची सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय स्वातंत्र्य नको. आता लक्षात आलं असेल उत्तर कोण आहे. देशाची सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय स्वातंत्र्य नको, कारण स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा ते टिकवणे फार अवघड आहे. ब्रिटिश सत्तेखाली हिंदू धर्मातील वाईट चाली रीती प्रथा नष्ट करणे सोपे जाईल. जर भारत जर स्वतंत्र झाला ना तर भारतातली ही जे काय ठेकेदार म्हणू आपण त्यांना, विशिष्ट ठेकेदार, धर्माचे ठेकेदार, तर ही भारतातल्या व्यवस्थेला अतिशय बळकट करतील, चाली रीती प्रथा परंपरांना. आणि म्हणूनच इंग्रजांच्या आधिपत्याखाली असतानाच आपण हिंदू धर्मातल्या चालीरीती बंद करू शकतो, ज्या वाईट आहेत, अनिष्ट आहेत, ज्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल करत नाहीत. मग आता तुम्ही सांगा, हे स्टेटमेंट एवढं खतरनाक, एवढं भारी स्टेटमेंट कोण करू शकतं? ऑप्शन्स आर राघव भांडारकर, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 100% सांगतो तुम्ही 2 ऑप्शनकडे शिफ्ट होत आहे. एक सामाजिक शब्दामुळे गोपाळ गणेश आगरकर आणि दुसरं हिंदू धर्मातील वाईट चालीरीती मुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरंय की नाही सांगा बघू, खरंय की नाही सांगा. सांगा पर्याय कोणता आहे? अशा प्रकारचं स्टेटमेंट कोण करू शकतं? सामाजिक सुधारणा गरजेचे आहे, स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा ते टिकवणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आणि हिंदू धर्म, ब्रिटिश सरकार आहे तोपर्यंत, ब्रिटिश सरकारच्या बाजूने पण होते, ब्रिटिश सरकार आहे तोपर्यंतच आपल्याला धर्मातल्या चालीरीती प्रथा परंपरा वाईट जे आहे ते काढता येतात, असं स्टेटमेंट करणारे एकच व्यक्ती होते. ते पहिले व्यक्ती होते ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. ह्या गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक ह्या दोघांमध्ये हाणामारीचं भांडण होतं का नाही? वैचारिक भांडण होतं. कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं युट्यूबला येऊन कमेंट करणारी जनता, तुम्ही एकदा कमेंट जर चुकीची केली ना तर मी हाईड करतो आणि परत कधीच तुम्ही माझ्या युट्यूबवरती येऊ शकत नाही, बिकॉज आय डोंट केअर. ओके, लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट, की हे सांगत असताना किंवा हे बनवत असताना याच्या पाठीमागे 3-3, 4-4 दिवसाचं काम असतंय. आणि ह्या 3-3, 4-4 दिवसाच्या कामामध्ये प्रत्येक टेस्टचं विश्लेषण करावं लागतं. ह्या प्रत्येक टेस्टचं विश्लेषण करून त्या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण लिहावं लागतंय. आणि सविस्तर विश्लेषण लिहिल्यानंतर इथं काही चुकू नये याची पण काळजी घेतली जाते. आणि आपण कोणीतरी एक जण येतो नमुना, 1 वर्ष 2 वर्ष 6 महिन्यापूर्वी तयारी करत असणारा, आणि पटकन एखादी कमेंट करून टाकतो. म्हणजे इथं माझ्या किंवा माझ्यासारख्या अनेक शिक्षकांनी जे 10-10 वर्ष घालवलेले आहेत, तर त्याचं सगळं जे कष्ट आहे तर हे आपण लोक एका कमेंटमध्ये पाण्यात घालवता. मग तुम्हाला जर कमेंटच करायची असेल तर येऊच नका, बघा आणि निघून जावा. नाही पटलं कधीच येऊ नका. पटलं तर अशा प्रकारचं कमीत कमी आपल्याला शाबासकी देता येत नाही, तर कमीत कमी आपल्याला फक्त बघण्याची तर आपली मानसिकता ठेवा. गेल्या वेळी मला 2-3 कमेंट आल्या होत्या, पण मी त्याची काही काळजी नाही करत आहे, कारण तुमच्यासारखी बाकीची मंडळी प्रेम करणारी इतिहासातला कंटेंट आणि शिकवण्याची पद्धत, तर याच्यावरती तुम्ही भरभरून प्रेम करता, सो त्याला माझा सॅल्यूट आहे. पण असे 2-4 नमुने जे असतात तर कदाचित हे कोणी पाठवलेले असतात की आपसुकच आपल्या आपल्यामध्येच खूप शहाणे असतात, तर अशा लोकांपासून खरंच तर खूप सावध. आणि पास होण्याची गॅरंटी असते की नाही माहीत नसते, पण आपण किती हुशार आहोत शिक्षकांपेक्षा, तर असं जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर रिझल्ट खरंच खूप लांब जातो. सो रिक्वेस्ट आहे की जोपर्यंत शिकण्याची प्रोसेस आहे ना तर शिकून घ्यायचं ठेवा. ओके, जाऊ द्या, ही अनावश्यक चर्चा मला बिलकुल करायची नव्हती. गोपाळ गणेश आगरकर हे लोकमान्य टिळकांसोबत होते आणि ह्या दोघांनी मिळून एक तर मराठा आणि दुसरी गोष्ट केसरी असे 2 वर्तमानपत्र काढले. दोघांनी शिक्षा, मैत्री तर कसली भारी होते बघा.
शिक्षा झाली दोघांना झाली, काही सुरू करायचंय दोघांनी सुरू करायचं, भांडण करायचे दोघांनीच करायचं. आणि मग याच्यापासून बाहेर निघून यांनी एक वर्तमानपत्र सुरू केलं ज्याचं नाव होतं गुढीपाडव्याला निघालेलं सुधारक नावाचं. हे काय म्हणत होते माहितीये का, की आपल्याला अगोदर सामाजिक सुधारणा हवी आहे, परंतु हे टिळक महाराज काय म्हणायचे, अगोदर आपल्याला राजकीय सुधारणा हवी आहे. पर सामाजिक सुधारणेमध्ये इंग्रज आपल्या सोबतीला आहेत आणि इंग्रजांच्या मदतीनंच आपल्याला ही सुधारणा घडवून आणता येऊ शकते. हे जे राघव भांडारकर जे आहेत हे इतिहासामध्ये अतिशय महत्वाची भूमिका पार पाडणारे होते. पहिली गोष्ट SNDT चे पहिले अर्थातच. त्याच्यानंतर हे भांडारकर प्रार्थना समाजामध्ये खूप महत्वाचे आधारस्तंभ म्हणून होते. त्याच्यानंतर आर्य महिला समाज, त्याचबरोबर पंडिता रमाबाई यांना मदत करणारे हे राघव भांडारकर होते. लक्षात ठेवा, खूप महत्वाचे व्यक्ती आहेत. गोपाळ कृष्ण गोखले, यांना आपण गुरु म्हणूया, अनेक व्यक्तींचे गुरु आहेत आणि भारतीय सनदशीर राजकारणाचा पायाभरणी अर्थातच इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. जवळपास तो व्हिडिओ 4 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी बघितलेला आहे. एवढं सगळं प्रेम, म्हणजे माझ्या युट्यूबवरती सगळ्यात जास्त बघितलेला व्हिडिओ जर कोणता असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा व्हिडिओ आहे. पण मी शिकवताना पण त्याला अतिशय जीव लावून शिकवलेला आहे आणि त्याच्यासाठी एवढं मटेरियल वापरलंय की इतर कुठल्या व्हिडिओसाठी कदाचित वापरला असेल. कोरेगाव भीमाच्या व्हिडिओसाठी एकदा रेफरन्स बुक जास्त वापरलेत, पण खरंच लय जीव लावून शिकवलंय आणि लय भारी व्हिडिओ बनवलाय. तो माहितीचा खजिना आहे त्याच्यामध्ये, तुम्ही 10 पुस्तकं वाचून नाही काढू शकत. चॅलेंज आहे. तर आणि अजून एक दुसरं चॅलेंज आहे, एवढी माहिती सांगणारा जर व्हिडिओ युट्यूबला सापडला ना तर मी तुम्हाला योग्य ते बक्षीस देतो. ते बक्षीस लाखामध्ये असेल. हे चॅलेंज आहे माझं. किती? लाखामध्ये बक्षीस असेल, एक नाही अनेक. आणि हे ओपन चॅलेंज आहे. याच्यापेक्षा जास्त माहितीचा व्हिडिओ आणूनच दाखवावं तुम्ही. महात्मा फुले, लोकमान्य महात्मा फुले, त्याच्याबरोबर उमाजी नाईक, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, यांचे व्हिडिओ जे आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त माहिती मला आणून दाखवावी. लक्षात घ्या, फायदा करून घ्या या सगळ्या व्हिडिओचा. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीच्या ध्येय आणि उद्दिष्टांपैकी खालीलपैकी कोणते होते म्हटलेले आहे. मग ध्येय आणि उद्दिष्ट कोणकोणते आहेत, तर राजकीय प्रश्नांमध्ये सामान्य लोकांचे हित जागृत करणे हे असायलाच पाहिजे ना. राजकीय प्रश्न मांडायचे आहेत. राजकीय काँग्रेस राजकीय संघटना आहे. मग ब्रिटिशांविरुद्ध जन आंदोलन आयोजित करणे. ब्रिटिशांच्या विरोधात कधीच जन आंदोलन आयोजित नव्हतं केलं याने, कधीच. म्हणजेच कधी केलं? 1920 नंतर. पण इथं काय म्हटलंय की सुरुवातीच्या, आलं का लक्षात? इथं काय म्हटलंय की काँग्रेसच्या सुरुवातीच्या ध्येय उद्दिष्टांपैकी. नंतर त्यांची ध्येय उद्दिष्ट बदललेली होती. सुरुवातीला कुठं आंदोलन करत होते? नाही. प्रश्न चुकलाय, उत्तर चुकलं, ऑप्शन चुकलाय. तर वसाहतीच्या विरुद्ध विचारसरणीचा प्रचार आणि पाठिंबा मिळवणे, तर हे बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी अ आणि क बरोबर आहे. मग कोणते होते, तर अ आणि क आपल्याला फक्त या ठिकाणी अ आणि क दिसतं. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना किंवा याच्यामध्ये जी काही जेवढी महत्वाची माहिती दिलेली आहे, तर ही सगळी माहिती तुम्ही एकंदरीत वाचून घ्या. ह्यामध्ये सगळं दिलेलं आहे बघा. हे सगळं, हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काय काय करायचे तुम्हाला, तर अधिवेशन, अध्यक्ष, ठिकाण, निर्णय आणि ठराव. तर हे ठराव आणि हे सगळे जे आता तुम्हाला दाखवत होतो तर हेच आहेत ना हे सगळे उद्दिष्ट आणि ठराव. तर ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची PDF तुम्हाला हिस्ट्री फॉर ऑल ह्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. अजून एक तुम्हाला गंमत दाखवतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती नुकताच अशा प्रकारचा एक प्रश्न येऊन गेलेला आहे आणि जो म्हणजे खूप सारे प्रश्न आलेत बरं का, पण ह्या अनेक प्रश्नांच्या मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सलग आलेले क्वेश्चन्स तुम्हाला दाखवतो. संकटकाळी धीर सोडू नका, शांतपणे निर्णय घ्या. पन्हाळ्याच्या वेढ्यात सगळीकडून अपयश येत असतानाही महाराजांनी न डगमगता रणनीती आखली आणि त्या वेढ्यातून सुखरूप सुटका केली. हे आपले सगळ्यांचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कदाचित आग्रा असेल किंवा पन्हाळगड असेल, कुठलाही किल्ला जिंकल्यानंतर एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो तुम्हाला की कुठलाही किल्ला जिंकल्यानंतर किंवा लढाईला जाण्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी कधीच कुठल्याच देवी देवतांची पूजा केलेली नाही. हे इंटरेस्टिंग आहे. हे
कोल्हापूरचे इतिहासकार आहेत त्यांच्या वक्तव्यातून आलेलं होतं. मी तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर आलेले प्रश्न जे नुकतेच मी आता दाखवले होते, नुकतेच मी आता सांगितले होते, आपल्या टेलिग्रामला टाकलेले होते, तर हे प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर सारखे का प्रश्न येतात हे बघा. प्रश्न आलेला आहे, पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं अधिवेशन या अधिवेशनाच्या जोड्या लावायच्या. ठीक आहे, हे झालं महत्वाचं. त्याच्यानंतर प्रश्न विचारलेला आहे की 5वं, 7वं, 11वं आणि 13वं अधिवेशन. 5वं म्हणजे 1889, 1889, ओके, 1889, 91, 95 आणि 97 याच्या पण जोड्या लावा. अशाच पद्धतीचं हे जे इतिहास आहे किंवा हे जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, तर याचं युट्यूबवरती खूप सुंदर अशा प्रकारचं एक लेक्चर मी रेकॉर्ड केलेलं आहे. आणि हे लेक्चर जर तुम्ही बघितलं तर ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती तुम्हाला जो प्रश्न येतोय ना तो प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. हे युट्यूबवरती ऑलरेडी लेक्चर आहे आणि हे लेक्चर तुम्ही जर बघितलं तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, आपल्या महत्वाच्या आणि मूळ प्रश्नाकडे आपण वळूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 8 नंबरचा प्रश्न आहे, 1905च्या बंगालच्या फाळणीला प्रजेचा संप, काय म्हटलंय, प्रजेचा संप आणि निगृह याची शक्ती काही सामान्य नाही, हे वाक्य कोणाचे आहे? मी याच्या स्टेटमेंट 2-3 टाकलेले आहेत, तुम्हाला स्टेटमेंट वरती आणायचंय मला. ठीक आहे, 1905 ची बंगालची फाळणी कोणती आहे? बंगालची. प्रजेचा संप आणि निग्रह याची शक्ती काही सामान्य नाही, तर हे वाक्य खालीलपैकी कोणाचं आहे? 1905 म्हटलं की आपल्याला एकच व्यक्ती आठवला पाहिजे, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये प्रचंड मोठा आंदोलन उभा करणारे ते व्यक्ती कोण होते? तर इथं B.G. टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक. तुम्हाला लोकमान्य टिळक, B.G. टिळक किंवा अशा प्रकारे लोकमान्य टिळक, B.G. टिळक किंवा टिळक ह्या नावाने तुम्हाला ऑप्शन टाकतील, तर हे लोकमान्य टिळक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता सचिंद्रनाथ सन्याल यांनी काय केलं होतं? HRA नावाची संघटना 1924 मध्ये सुरू केली होती. या संघटनेनं 9 जानेवारी 1925 मध्ये काकोरी कट रचला आणि काकोरी या ठिकाणी रेल्वे लुटली. ह्या संघटनेचं 1928 मध्ये HSRA असं रूपांतर झालेलं होतं. लक्षात घ्या, यावरती आयोग प्रश्न विचारतंय. आणि मग ह्या HSRAच्या बऱ्याच लोकांना धरपकड झाली. यांनी बरीच मोठी काही क्रांतिकारी कामं करत असताना 1931 मध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी दिली आणि मग क्रांतिकारी संघटनेचा HSRAचा थोडंसं स्पीड काम करण्याचं कमी झालं होतं. एकंदरीत याचा इतिहास सांगितला. ॲलन ह्यूम जे आहेत तर हे भारतातले ICS अधिकारी होते आणि त्याचबरोबर यांनीच 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस ही स्थापन करत असताना ही संकल्पना पण यांनीच भारतीय लोकांना मानली आणि पहिले सचिव किंवा पहिले महासचिव होण्याचा मान ॲलन ह्यूम यांना जातो. आणि यांचे गुरु कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले यांना ते गुरु मानत होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे 1930 पासून चळवळीत ऍक्टिव्ह काम करत होते. 1942च्या छोडो भारत आंदोलनामध्ये गांधीजींच्या काम करत होते. त्याचबरोबर यांनी जे दल सुरू केलं होतं किंवा इथं आझाद दस्ता हे जे दल सुरू झालं होतं, तर याच्यामधून म्हणजे यांनी जी संघटना सुरू केली होती त्या संघटनेला प्रशिक्षण देण्याचं काम हे लाड करत होते आणि हे लाड कुंडल, सांगली या ठिकाणी करत होते. एकदा जाण्याचा योग आलेला आहे मला तिथं. आणि त्याचबरोबर यांनी इथं काय म्हणतो आपण, प्रति किंवा पत्री सरकार सुरू केलं होतं आणि प्रति सरकारच्या माध्यमातून हे इंग्रज सरकारला शह देत होते. यांच्याबद्दल अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. बीड जिल्ह्यामधून पहिले मेंबर ऑफ पार्लमेंट झाले होते. आणि अजून एक गोष्ट प्रश्न आलेला आहे, मराठीमध्ये भाषण करणारे पहिले खासदार क्रांतिसिंह नाना पाटील होते. आलं लक्षात? तर हे 8 नंबर प्रश्नांचं सविस्तर उत्तर प्रत्येक पर्यायाला मी डिकोड करतोय. तेवढं फक्त कानात हेडफोन टाका किंवा मोठ्या आवाजात ऐका, पण कॉन्सन्ट्रेट करून ऐका. प्रत्येक शब्द ना शब्द तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे आणि येऊ शकतो. एक सूचना आलेली परत बघा, ज्यांना पूर्ण इतिहास बघायचे ना, 12-13 व्हिडिओमध्ये आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज उदाहरण घेतलेले आहेत. हिस्ट्री बाय सचिन गुडिक ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला जावा किंवा खाली लिंक दिलेले आहे तिथं जावा. आणि जर काय बॅच घेताना अडचण आली तिथं पे करा, 250 रुपये घ्या, भरा आणि मग तिथं ऍप्लिकेशन मधून तुम्ही तो कोर्स बघा. 12 तासात सगळा इतिहास कव्हर होऊन जातो. तर काय अडचण आली एकदा नंबर दिलेला आहे. आणि ऍप्लिकेशन मध्येच पुन्हा एकदा 99 रुपये आपण काय करतोय, इथं 99 रुपयेमध्येच आपण तुम्हाला हिस्ट्री आणि करंट अफेअर्स अशा प्रकारचे प्रत्येकी 10 आणि प्रत्येकी 15 एवढे प्रश्न आपण प्रत्येक टेस्टला कव्हर करतोय. साधारणतः याच्यामध्ये भरपूर टेस्ट मी घेणार आहे. याच्या PDF टेलिग्रामला टाकणार आहे. तर टेलिग्रामचं नाव काय आहे? हिस्ट्री फॉर ऑल. मगाशी सांगितल्याप्रमाणे हिस्ट्री फॉर ऑल हे टेलिग्रामचं नाव आहे. याच्यावरती PDF आणि मटेरियल आहे. हे जे चॅनल आहे ना, हा चॅनल नाही, इतिहासाचं एवढं मोठं बुक आहे.
इनसायक्लोपीडिया ऑफ टेलिग्राम असं मी इतिहासाच्या चॅनलला सांगेल. तुम्ही जो शब्द टाकाल तो इतिहासाचा इथे मिळेल. जो कंटेंट पाहिजे तो तुम्ही सर्च करायचा. तर याच्यावरती सगळ्या PDF या ठिकाणी तुम्हाला मिळतील आणि त्याचं विश्लेषण पाहण्यासाठी तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गुळिक हे ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. 99 रुपयामध्ये तुम्हाला इतिहास आणि चालू घडामोडी चे पेपर आणि विश्लेषण सविस्तर भेटणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा. धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मठ ही संस्था स्थापन केली. कारण काय होतं त्यांना काय करायचं होतं? निष्काम कर्म मठ ही संस्था का स्थापन केली होती? ही संस्था 1908 मध्ये स्थापन केली होती कर्वे यांनी. लक्षात ठेवा, यांचा जन्म जो आहे कर्वे यांचा, तर तो 1858 चा जन्म आहे आणि 1958 मध्ये त्यांना 100 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. परंतु 1862 मध्ये म्हणजेच वयाच्या 104व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण त्यांचे सुपुत्र रंधू कर्वे हे त्यांच्या अगोदर निधन पावलं होतं. तर स्त्रियांचा उद्धार करावयाचा होता, समाजाची प्रामाणिकपणे सेवा करावयाची होती, समाजसेवक निर्माण करायचे होते, स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करायची होती. मग हा स्वार्थी उद्दिष्ट न ठेवता समाजाची सेवा करणे हा यांच्या निष्काम कर्म मठाचा उल्लेख किंवा उद्देश होता. कर्वे जर म्हटलं तर स्त्रिया, शिक्षण आणि त्याचबरोबर परित्यक्त्या किंवा विधवा स्त्रिया, तर यांच्यावरती प्रश्न विचारतात. मग कर्वेंनी काय केलं होतं? 1893 मध्ये विधवा पुनर्विवाह मंडळी सुरू केली आणि गोदोबाई यांच्याबरोबर विवाह केला. ज्या गोदोबाई पंडित रमाबाई यांच्या शारदा सदन मधल्या होत्या आणि शारदा सदन मध्ये असणाऱ्या शारदा सदन मधून लग्न करत असताना पंडित रमाबाईंनी यांना सांगितलं होतं की सांभाळणार का व्यवस्थित, नसेल होत तर लग्न करू नको. आणि मग कर्वे यांनी काय केलं होतं? लग्न केलेलं होतं. बरं, यांना भांडारकर, आगरकर वगैरे ह्या मंडळींनी बऱ्यापैकी मदत केलेली होती. शेवटी सही सुद्धा केली होती ऍज अ गॅरंटर, जामीनदार म्हणून. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग या कर्वेबद्दलची माहिती येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाची आहे. वीरा शिंदे, कर्वे, आंबेडकर, शाहू हे सगळे अर्थात खूप महत्वाचे आहेत. मग हे कर्वे जे आहेत यांच्याबद्दलची माहिती मी पोस्टरमध्ये टाकत असतो. हे पोस्टर तुम्हाला मिळालंय का? बघा एकदा आपल्या हिस्ट्री फॉर ऑल टेलिग्रामला जावा आणि तिथं मी आत्ता लगेच पोस्टर शेअर करतो. त्या पोस्टर मधली माहिती तुमच्या नोटबुक मध्ये टिपून ठेवा. प्रश्न कशावर येतो माहिती आहे का? त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, जोड्या लावा किंवा क्वेश्चन इंटू क्वेश्चन, आणि त्यांना भेटलेले पुरस्कार पण परीक्षेला विचारतात. 100% दोन्हीवरती प्रश्न येतात. तर विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळी हे 1893 चे आहे. अनाथ बालिकाश्रम त्याला हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ऍक्च्युली 1896 ला सुरू केली, पण ते 1907 ला प्लेगच्या रोगामुळे हिंगणेमाळा या ठिकाणी घेऊन गेले. महिला विद्यालय 1907 मध्ये सुरू केलं. SNDT त्याला महिला विद्यापीठ होतं, 1916 ला सुरू केलं. ग्रामीण म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण प्राथमिक शिक्षण संस्था 1936 ला सुरू केली. तर समता संघ, आता समता संघ म्हटलं की डॉक्टर आंबेडकरांचा एक आहे, वीरा शिंदेचा, कर्वेंचा एक आहे. तर कर्वेंचा 1944 ला आहे. मग त्यांना पुरस्कार मिळालेले कोणकोणते होते? तर पद्म विभूषण 1955, भारतरत्न 1958, 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून. डिलीट ही म्हणजे डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी जी आहे, लेटर्स, तर ही बनारस 1942, पुणे विद्यापीठ 1951 आणि SNDT ने 1954 मध्ये दिली. हा IMP इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवून जाऊन पाठच करा, परीक्षेला येणार आहे बघा. आणि LLD पदवी म्हणजे डॉक्टर ऑफ लॉ जी आहे तर मुंबई विद्यापीठाने दिली होती 1957 ला आणि लोकांनी त्यांना महर्षी म्हटलं. वीरा शिंदेनं पण महर्षी म्हटलंय. हा झाला 9 नंबरच्या प्रश्नाचा सविस्तर विश्लेषण. आपण शेवटचा आणि या व्हिडिओ मधला 10 नंबरचा प्रश्न बघतोय. प्रश्न असा आहे की आर्य बांधव क्रांतिकारी संघटना बघितल्या पाहिजेत ना, प्रश्न येतो ना त्याच्यावरती. म्हणून आर्य बांधव समाज खालीपैकी कोणत्या ठिकाणी होता, कोणतं ठिकाण विचारलेलं आहे. मग याच्यावरती प्रश्न कितीतरी विचारलेले आहे की भारतातल्या, महाराष्ट्रातल्या गुप्त संघटना कोणकोणत्या आहेत. मग या ठिकाणी बघा असं आहे की कोल्हापूर, नागपूर, औंध आणि पुणे आर्य बांधव म्हटलेलं आहे. मग मी काही संघटनांची तुम्हाला बाजूला नावं लिहून दाखवतो. एक संघटना कोणती आहे या ठिकाणी? शिवाजी क्लब. ओके, शिवाजी क्लब. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी संघटना आहे चाफेकर क्लब. ठीक आहे, दुसरी संघटना चाफेकर क्लब आहे. मग अजून एक आहे अभिनव भारत. अजून एक आहे अनुशीलन समिती. अजून एक आहे HRA+HSRA. ठीक आहे, बस झाले मला वाटतं एवढ्या संघटना. मग आता याच्यामध्ये आर्य बांधव, हे आर्य बांधव आली, आर्य बांधव. ओके,
तर ह्या ज्या संघटना आहेत ह्या प्रत्येक संघटनेचं एक लोकेशन ठरलेलं होतं. तर आर्य बांधव सभा जी आहे, आर्य बांधव, तर हे फक्त नागपूरमध्ये होते. म्हणून या प्रश्नाचं 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे फक्त नागपूर येत आहे. मग आता शिवाजी क्लब कुठे आहे? हे शिवाजी क्लब कोल्हापूरला. हे चाफेकर कुठे येते? पुण्यामध्ये येते. अभिनव भारत कुठे येते? तर ही नाशिक मध्ये येते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अनुशीलन समिती कुठे येते? अनुशीलन समिती तर हे बंगालमध्ये येते. HSRA ही पहिल्यांदा येते कानपूरमध्ये, म्हणजे अर्थात याला मी उत्तर प्रदेश म्हणतो, आणि त्याच्यानंतर येते ते दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदान. ही जी संघटना लिहिली ना मी, हे क्रांतिकारी संघटना, याच्या बाहेर प्रश्न जात नाही. मग बंगालमध्ये अर्थातच हे सुरेश दत्त यांनी केलेलं वेगवेगळे हल्ले वगैरे, तर याच्या बाहेर क्रांतिकारकाचा प्रश्न जात नाही. एवढंच करून जावा, तोंडपाठ करा, आयोगाचा प्रश्न बिलकुल आला तर तिथं सोडवा. अशा पद्धतीनं मग या ठिकाणी असणारी पुण्याची संघटना चाफेकर क्लब आहे, कोल्हापूरची शिवाजी क्लब आहे. शिवाजी क्लब यांनी तर शाहू महाराजांना मारण्यासाठी 2 ते 3 वेळा प्रयत्न केले होते, पण फेल गेले होते. चाफेकर बंधूंकडून प्रेरणा घेतली आणि मग पुढे निघाली होती मित्रमेळा 1900 आणि 1904 मध्ये रूपांतर केलं होतं अभिनव भारत संघटनेमध्ये. अशा प्रकारचे 10 प्रश्न तुम्हाला सविस्तरपणे विश्लेषण केलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल आभारी आहे. पण ऐका अजून थोडा वेळ. काय आहे? पाठीमागं कोणीतरी एक युवा दिसतोय, तो क्रिकेटपटू आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. भारताचा उगवता तारा किंवा भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू म्हणून वैभव सूर्यवंशी याच्याकडे पाहिलं जातं. नुकत्याच वय वर्ष 15ही पूर्ण नाही अजून, म्हणजे 14 वर्ष 272 दिवस असताना 36 चेंडूमध्ये 100 धावा आणि 84 चेंडूमध्ये 150 धावा करणारा हा जगातला एकमेव खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. वयाच्या 15व्या वर्षामध्ये अनेक विश्वविक्रम करणारा हा वैभव सूर्यवंशी पुढे जाऊन कदाचित गॉड ऑफ क्रिकेट म्हणजे सचिन तेंडुलकर म्हटलं जातं, परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक धावांचा वर्षाव आणि पाऊस पाडणारा हा वैभव बनू शकतो. कदाचित माझ्या आणि त्याच्या वयामध्ये आणि त्याच्या आणि तुमच्या वयामध्ये अर्धा फरक असणार आहे. तरी पण मी त्याच्या वयाचा डबल असून पण मी एका माझ्यापेक्षा अर्ध्या वयाच्या एका युवा तरुणाचं मी उदाहरण मोटिवेशनसाठी तुम्हाला का देतोय, तर तुम्हाला याचा अंदाज आला असणार आहे. वैभव सूर्यवंशीने सतत एकाच गोष्टीवरती फोकस केला. तो पुस्तक आणि वही किंवा आपला अभ्यासावरती नाही, तर तो बॅट आणि बॉल आणि ग्राउंड याच्यावरती फोकस केला. कदाचित मी मोटिवेशनसाठी त्याचंच उदाहरण याच्यासाठी देतोय की मी त्याच्या प्रयत्नांना आणि त्याचबरोबर त्याच्या चिकाटीला आणि त्यानं जे ध्येय ठेवलेलं आहे तर मी खरंच त्याला सॅल्यूट करतोय. नुकताच त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार पण भेटलेला आहे. प्रत्येक जण पुरस्कारासाठी, प्रत्येक जण स्तुतीसाठी तेवढा कॅलिबर असतो, फक्त त्यानं आपल्या प्रयत्नामध्ये कुठेही कमी पडता कामा नये आणि त्याचा प्रयत्न एवढे प्रामाणिक असले पाहिजेत की त्याच्या बाजूला आजूबाजूला काय होतंय आणि काय दिसतंय, डिस्टर्ब आणि डिस्ट्रॅक्शन करणारे जेवढे कंटेंट आहेत त्या एकाही कंटेंटवरती, एकाही गोष्टीवरती लक्ष न देता फक्त घोड्याला लावलेलं जे डोळ्याच्या बाजूला जे झापड असतं, तर त्या घोड्याला फक्त आणि फक्त पुढचा रस्ता दिसतो, तसं पोस्ट मिळेपर्यंत आपल्या डोळ्यावरती झापड घालून द्यायचे की आपल्याला कोण काय बोलतंय, आपल्याकडे कोण काय बघतंय किंवा आपल्यावरती कोण काय कमेंट करतंय, बिलकुल याच्यावरती लक्ष नाही गेलं पाहिजे. वैभवनी कदाचित तसंच केलं असेल, म्हणून तर अंडर 19 असेल किंवा अंडर 40 असेल तर ह्या वेगवेगळ्या क्रिकेटच्या स्पर्धामध्ये त्याला विश्वविक्रम रचता आला. मग त्यांनी जे केलेले रेकॉर्ड्स आहेत ते एकदा त्याच्यावरती नजर टाकूया. कदाचित तुमच्यापेक्षा अर्ध्या वयाचं उदाहरण मी तुम्हाला मोटिवेशनसाठी देतोय. सो हे किती महान असतील, आपल्या प्रयत्न आणि आपल्या कामावरती किती प्रेम करत असतील. कदाचित आपल्या कामावरती प्रेम करण्याच्या पद्धतीमुळं हे भारतातल्या अनेक म्हणजेच लाखो करोडो युवकांचं प्रेरणास्थान बनलेला हा वैभव आहे. त्याचे आपण विश्वविक्रम नुकतेच बघूया. 14 वर्ष 272 दिवस असताना लिस्ट A क्रिकेटमध्ये शतक करणारा तो सगळ्यात तरुण खेळाडू आहे आणि विजय हजारे ट्रॉफी नुकतीच 2000 आता जी चालू आहे तर त्याच्यामध्ये त्यानं रेकॉर्ड केलेलं आहे. पहिली गोष्ट, रणजी ट्रॉफीमध्ये 12व्या वर्षी पदार्पण केलं आणि त्याचबरोबर बिहारसाठी त्यानं तिहेरी शतक म्हणजे 332 धावांचा डोंगर उभा केला होता, दुसरा विक्रम. तिसरा, IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळताना 14 वर्षामध्ये वयाच्या यानं त्यानं पदार्पण केलं आणि IPLच्या लिलावामधला हा सगळ्यात तरुण खेळाडू केवळ आणि केवळ सतत प्रयत्न केल्यामुळं. महत्वाची गोष्ट, लिस्ट A क्रिकेटमध्ये
125 धावा केवळ 59 चेंडूमध्ये त्याने पूर्ण केल्या होत्या. अर्थात एबी डिव्हिलियर्स जो आहे तर याचाही विश्वविक्रम त्यांनी मोडलेला होता. पुढचं अंडर 19 आशिया कप मध्ये सगळ्यात जास्त षटकार म्हणजे 20 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. आणि युवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार 60 षटकार मारण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावरती आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की IPL मध्ये शतक करणारा म्हणजे 38 चेंडूमध्ये 101 धावा करणारा हा वैभव सूर्यवंशी. कदाचित मी याचं उदाहरण का देतोय, कमी वयामध्ये सतत प्रयत्न केल्यामुळे याने अचीव्ह केलेले. तुम्ही सुद्धा उदाहरणासाठी पात्र ठरू शकता, फक्त तुमच्या प्रयत्नामध्ये कमी पडता कामा नये. आजूबाजूचं वातावरण, परीक्षा पुढे जाते, परीक्षा मागे राहणार आहे, हे काही आपल्यासाठी मॅटर नाही केलं पाहिजे. फक्त आपल्याला एक दिसलं पाहिजे की माझा अभ्यास, माझा मटेरियल आणि योग्य मार्गदर्शक कोण आहेत आणि युट्यूबचे चांगले व्हिडिओज किंवा कोणाची बॅच असेल ते. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही दिसत असेल तर तुम्ही तुमच्या मार्गावरून भटकताय हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच काय आहे तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार ठरता जेव्हा तुम्ही चांगले प्रयत्न करता आणि ते पण प्रामाणिक प्रयत्न करता. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा आभार. आणि मी पहिल्यांदाच एक प्रश्न विचारला होता की तुम्ही काही लोक कामाला ठेवलेत का? कामाला ठेवणं म्हणजे असं हे दे ते दे आणि हे कर याच्यासाठी नाही. कामाला ठेवणं म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये मार्क मिळवण्याचं टार्गेट एवढं सेट करून ठेवा. म्हणजे जर कंबाईन असेल तर 70चं टार्गेट ठेवा, राज्यसेवा असेल तर 120चं टार्गेट ठेवा आणि हे टार्गेट कमीत कमी 5 ते 10 लोकांना सांगा. सांगितल्यानंतर तुमचं टार्गेट तुम्ही जर विसरला ना ती लोक तुम्हाला आठवण करून देतील. म्हणजेच ती लोक तुम्ही कामाला ठेवलेले आहेत की तुमचं टार्गेट तुम्ही विसरल्यानंतर ती लोक तुम्हाला वारंवार कोणीतरी तुम्हाला टच करणार आहे की तुझ्या टार्गेटचं काय झालं. हसू द्या सुरुवातीला, हरकत नाही, पण ज्या हसणारी लोक आहेत त्यांनी इतिहास नाही घडवला, ज्यांच्यावरती हसलेले त्यांनी इतिहास घडवलेले. म्हणून ही लोक कामाला ठेवा की तुमचं टार्गेट तुम्ही विसरला तर ते लोक तुम्हाला 100% विसरू देणार नाहीत. मग ही लोक अशी कामाला ठेवू शकता तुम्ही, बरोबर आहे का? आणि पाठीमागे दाखवलेल्या पक्षाप्रमाणे आपला ऍटिट्यूड ठेवा, कारण तुम्ही एक ना दिवस अधिकारी होणारच आहात. म्हणूनच सांगतो की तुमच्या प्रयत्नामध्ये तुमचं काहीही कमी पडता कामा नये. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. युट्यूबचं लेक्चर ऐकलं असेल, आवडला असेल तर तुम्ही मित्रांना तुमच्या शेअर करून ठेवा किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या ग्रुपमध्ये पाठवा. आणि त्याचबरोबर कमेंट करून सांगा की हे लेक्चर कसं वाटलं. त्याचबरोबर तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या आरोग्यासाठी आणि तुम्हाला अधिकारी होण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.